नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उपनिषदांची पार्श्वभूमी जाणून घेणार आहोत. संहिता, ब्राह्मणे व आरण्यक या ग्रंथांनंतर उपनिषदे क्रमशः येतात. प्राचीन भारतीय विद्वानांनी तत्त्वज्ञानविषयक विचार उपनिषदात ग्रथित केलेत. सद या धातूला उप आणि नि हे उपसर्ग लागून उपनिषद हा शब्द सिद्ध झाला आहे. सद याचा अर्थ बसणे व उप या उपसर्गाचा अर्थ जवळ. यावरून उपनिषद म्हणजे जवळ बसणे असा त्या शब्दाचा अर्थ होतो. अत्यंत भक्तिभावाने गुरुजवळ बसून शिष्य जी परमार्थ विद्या गुरुकडून संपादन करतो त्या विद्येला उपनिषद असे म्हणतात. कठोपनिषदावरील भाष्याच्या प्रारंभी शंकराचार्यांनी उपनिषद या शब्दातील सद धातूचे विशरण, गती व अवसादन असे 3 अर्थ दिले आहेत. विशरण म्हणजे विध्वंसन. ज्या विद्येमुळे मुमुक्षूच्या अविद्येचा विध्वंस होऊन त्याला पराविद्येची प्राप्ती होते त्याला विध्वंस म्हणावे. गती हा अर्थ ब्रह्माचे ज्ञान अशा अर्थी सांगता येतो. आणि अवसादन म्हणजे जन्म, जरा, मृत्यू या तपांचे ज्या विद्येमुळे निवारण होते ती विद्या होय. अशा प्रकारे शंकराचार्यांनी उपनिषदांचा त्रिविध अर्थ सांगून त्या विद्येला अविद्या विध्वंसिनी ब्रह्मविद्या असे म्हटले आहे. अशी ही ब्रह्मविद्या प्रतिपादक उपनिषदे किती आहेत हे नक्की सांगणे कठीण आहे. मुक्तिक उपनिषदाच्या कथनानुसार उपनिषदांची संख्या 108 आहे. अन्य कोणी त्यांची संख्या 250 पर्यंत असल्याचे सांगतात. या 250 उपनिषदात अल्लोपनिषद, खंडोपनिषद अशी अगदी अर्वाचीन उपनिषदांचीही गणना होते. पण निरनिराळ्या आचार्यांनी आपापल्या भाष्यात ज्या उपनिषदांचा वेळोवेळी उल्लेख केला आहे तीच उपनिषदे महत्त्वाची, प्राचीन व विश्वसनीय मानतात. खालील उपनिषदे पारंपरिक आणि सर्वात महत्त्वाची समजली जातात. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. पहिले ईशोपनिषद, दुसरे केनोपनिषद, तिसरे कठोपनिषद, चौथे प्रश्नोपनिषद, 5वे मुंडकोपनिषद, 6वे मांडुक्य उपनिषद, 7वे तैत्तरीय उपनिषद, 8वे ऐतरेय उपनिषद, 9वे छांदोग्य उपनिषद, 10वे बृहदारण्यक उपनिषद, 11वे श्वेताश्वतर उपनिषद, 12वे मैत्री उपनिषद. वैदिक वाङ्मयात संहिता, ब्राह्मणे, आरण्यके यानंतर उपनिषदेही शेवटी येतात, म्हणून त्यांना वेदांत असेही म्हटले आहे. उपनिषदांचे महत्त्वाचे प्रतिपाद्य म्हणजे ब्रह्म. हे ब्रह्म काय आहे? त्याच्या ठिकाणी विश्वाचा भास कसा आणि का होतो? ब्रह्मप्राप्ती कोणत्या उपायाने होते? आत्मा ही काय वस्तू आहे? आणि ब्रह्म आत्मा ऐक्य ज्ञानाचे रहस्य काय? इत्यादी विषयांचा विस्तृत आणि सूक्ष्म विचार उपनिषदात आलेला आहे. उपनिषदात मुख्यतः 3 विषय प्रतिपादिले आहेत: धर्म, सृष्टी व अंतिम वस्तुतत्व म्हणजेच आत्मा किंवा परमात्मा. उपनिषदांनी आत्मा किंवा ब्रह्म हे अंतिम आणि शाश्वत मूल्य मानले आहे. ब्रह्म हे अंतिम सत्य आहे हा उपनिषदांचा सिद्धांत आहे. अंतिम वस्तू सत्याचे स्वरूप, पुरुष, आत्मा किंवा ब्रह्मन या 3 कल्पना उपनिषदपूर्व वेदवाङ्मयात रुजून वाढीस लागल्या होत्या. त्याचीच पूर्णता पुढे उपनिषदात झाली. उपनिषदकालीन तत्त्वज्ञानांच्या पुढे हाच मुख्य प्रश्न होता. म्हणून अंतिम सत्याचा शोध घेण्यासाठी त्यांनी सृष्टीतील जड पदार्थापासून शोध घ्यायला प्रारंभ केला. त्या अनुषंगानेच सृष्टीविषयक विचार उपनिषदात झाला आहे. अंतिम सत्य हे जीवनाचे रहस्य असून ते अनुभवगम्यही आहे. म्हणूनच जीवनाचा व विश्वाचा अर्थ किंवा कार्यकारण भाव उलगडून दाखविल्याने अंतिम सत्याचा आविष्कार होण्यास मदत होते. भारतीय तत्त्वज्ञानाची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी ऋग्वेदापर्यंत मागे जावे लागते. उपनिषदातील तत्त्वज्ञानाचा वैचारिक कार्यकारण भाव समजून घेण्यासाठी 4 वेदांतील देवताविषयक व यज्ञविषयक विचाराचे
परिशीलन करायला हवे. उपनिषदे ज्ञानकांडाचे प्रतिपादन करतात, पण वेदांतील कर्मकांडाचा ज्ञानकांडाशी एकजीव सांधा कुठे झाला आहे हे जर समजले नाही तर उपनिषदातील ज्ञानकांड कसे प्रकट झाले ते समजणे शक्य नाही. वैदिक कल्पनांपैकी धर्मदृष्ट्या व तत्वदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या कल्पना म्हणजे पुरुष, आत्मा आणि ब्रह्म या होते. इथे पुरुष शब्दाने परमेश्वर घ्यायचा आहे. विश्वाचे अंतिम सत्य हे पुरुष सुक्तात आणि तेच पुढे उत्तम पुरुष या संज्ञेने छांदोग्यात निर्दिष्ट केलेले आहे. पुरुष हा अग्निरूप किंवा सूर्यरूप आहे असे ऋग्वेदात सांगितले आहे. पुरुष या कल्पनेतूनच आत्मा ही कल्पना निघाली. आत्मा हा शब्द पुरुष शब्दापेक्षा अधिक सूक्ष्म आहे. विश्वसत्य पुरुष रूप आहे या विचारातूनच तो आत्मा आहे हा विचार निष्पन्न झाला. कोणाचेही व्यक्तित्व अहम म्हणजे मी या संज्ञेने व्यक्त होते. अहम हा आत्मन शब्दाचा पर्याय आहे. जागृती, स्वप्न व सुषुप्ती या अवस्था किंवा जन्ममृत्यूरूप अवस्था या आत्मा अस्तित्वात असल्यामुळे अनुभवाला येतात. आत्मा कल्पनेइतकीच दार्शनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची कल्पना ब्रह्म ही आहे. वेदांमध्ये ब्रह्म म्हणजे विश्वशक्तींचे किंवा त्यांचे नियमन करणाऱ्या देवतांचे स्रोत होय. या स्रोत्रांत अद्भुत सामर्थ्य भरलेले आहे व तेच विश्वशक्तीचेही जीवभूत तत्व आहे. अशी भावना वैदिक ऋषींच्या मनात भिनलेली होती. यातूनच ब्रह्मशब्दाचा तात्विक, गहन व व्यापक अर्थ परिणत झाला. आता आपण हा व्हिडिओ येथेच थांबूया आणि पुढील प्रश्नाचा उत्तर आपण सगळ्यांनी मिळून विचार करून देऊयात. प्रश्न आहे, प्राचीन मानलेले उपनिषदांची संख्या किती आहे? पर्याय आहेत अ 10, ब 11, क 12 आणि ड 13. याचे बरोबर उत्तर आहे 12. वैदिक काळातच ऋषींच्या मनात मोक्षाची कल्पना स्फुरण पावली. तिथून पुढे ज्ञानमार्गाचे चिंतन सुरू झाले. कर्म आणि ज्ञान हे दोन्ही मार्ग वेदांमध्ये सांगितले आहेत. संहिता आणि ब्राह्मण या ग्रंथात कर्मकांडाला प्राधान्य दिले आहे. यज्ञाने देवता प्रसन्न होऊन इहलोकी विजय आणि परलोकी स्वर्ग देतात अशी वैदिकांची श्रद्धा होती. यज्ञाने प्राप्त होणारी सुख आणि स्वर्ग ही फळे नाशवंत आहेत आणि खऱ्या शाश्वत सुखाचा मार्ग याहून वेगळा असला पाहिजे अशी कल्पना त्यांच्या मनात उदित झाली. यातूनच ज्ञानप्रधान अशा उपनिषदांचा जन्म व विकास झाला. मोक्ष हेच सर्वश्रेष्ठ सुख असून त्याच्या पुढे अन्य सुखे तुच्छ आहेत असे उपनिषदांनी उद्घोषित केले. जन्म आणि मृत्यू यांच्यापासून सुटका म्हणजे मोक्ष होय असा मोक्ष शब्दाचा अर्थ त्यांनी सांगितला. त्याच्या प्राप्तीसाठी वैराग्य आणि संन्यास यांचा साधन म्हणून उपदेश केला. आत्मा, परमात्मा किंवा परब्रह्म ही तिन्ही शब्द उपनिषदात सामान्यपणे एकाच तत्वाचा बोध करतात. आकाश जसे आत बाहेर सर्वत्र पसरले आहे त्याचप्रमाणे ब्रह्मही सृष्टीच्या कणाकणामध्ये व्याप्त आहे असे उपनिषदे सांगतात. छांदोग्य उपनिषदात असे सांगितले आहे, हे सारे जगत ब्रह्म आहे. हे ब्रह्मातूनच उत्पन्न झाले, ब्रह्मातच अवस्थित आहे आणि पुढे ब्रह्मातच विलीन होणार आहे. स्थूल मनाने एवढेच म्हणता येईल की या सर्व उपनिषदांची रचना इसवी पूर्व 600 ते इसवी पश्चात 1400 पर्यंतच्या विस्तृत कालखंडात झाली असावी. धन्यवाद.